अनिता तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुमचं लाडकं हाऊसफुल, एका नव्या रंगात, नव्या ढंगात आणि नवीन रूपात। हाऊसफुलच्या या नवीन अवतारात नाटक, चित्रपट तर आहेतच, शिवाय आहेत काही हॅपनिंग इव्हेंट्स, फीचर्स, इंटरव्ह्यू आणि असं बरंच काही। चला तर मग या नवीन पर्वाला सुरुवात करूया। या नवीन भागाच्या सुरुवातीलाच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक गोष्ट, कष्टाची, धडपडीची गोष्ट, मराठी चित्रपटगृहाची। करी रोड स्टेशनचा जुना दगडी पूल ओलांडला की पुढच्या चौकात डावीकडे असलेली एक ब्रिटिशकालीन वास्तू आपले लक्ष वेधून घेते। ही वास्तू म्हणजे परळचं भारत माता चित्रमंदिर। इथे हमखास तुम्हाला फक्त मराठी सिनेमांचे पोस्टर्स झळकलेले दिसतील। मॅटिनी, मॉर्निंग व रेग्युलर कुठल्याही शोला जा, इथे फक्त तुम्हाला मराठी चित्रपटच बघायला मिळेल। हीच तर या वास्तूची खासियत आहे। या वास्तूला म्हणजेच भारत माता चित्रमंदिराला म्हणूनच मराठी चित्रपटसृष्टीत मानाचं स्थान आहे। मूकपटांचे बोलपट झाले, कृष्णधवल चित्रपट पुढे इस्टमन कलर झाला, इस्टमन कलर चित्रपट टेक्निकलर झाला, तर टेक्निकलर चित्रपट डिजिटल झाला। ह्या सगळ्या बदलांची, इतिहासाची साक्षीदार भारत माताची ही वास्तू आहे। गेली 70 वर्ष केवळ मराठी सिनेमा पडद्यावरती दाखवणारं भारत माता हे महाराष्ट्रातील एकमेव चित्रपटगृह आहे। भारत माताचा इतिहास मोठा रंजक आहे। भारत माताची वास्तू ज्या ठिकाणी मोठ्या दिमाखात उभी आहे, ती जागा मुळात डेव्हिड ससून मिलचा एक भाग होती। मिलचे जे अधिकारी होते किंवा मिलचे जे सुपरिटेंडंट्स होते, त्यांना एंटरटेनमेंटसाठी म्हणून ही वास्तू वापरली जायची। म्हणजे बॅडमिंटन कोर्ट्स होते, क्लब होतं। 1930च्या सुमारास जेव्हा पब्लिक कॉन्शियसनेसमध्ये सिनेमा आला, तेव्हा मिलच्या जे अधिकारी होते त्यांनी असं ठरवलं की इकडे आपण एक चित्रपटगृह उभारावं। चित्रपटगृह उभारलं त्यांनी। एक इंजिनियर नावाचे आर्किटेक्ट होते, त्यांनी ते बांधून दिलं त्यांना। आणि बांधून झाल्यानंतर त्यांना लक्षात आलं, काही मुकपट लागलेही असतील तेव्हा, आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की आपण चित्रपटगृह बांधलंय पण आपल्याला ते चालवता येत नाही। आणि मग चित्रपटगृह कोण चालवू शकेल यासाठी एका अनुभवी कुठल्या तरी माणसाचा शोध सुरू झाला। एव्हाना चित्रपट वेडाचा रोग अनेक मराठी तरुणांना लागला होता। याच काळात एक तरुण चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी धडपडत होता, तो म्हणजे सदाशिव गणेश भोपटकर। माझे आजोबा सदाशिव गणेश भोपटकर चित्रपट वेडाने भारवून ते या क्षेत्राकडे वळले आणि अनेक मुकपटातून त्यांनी कामं केली। म्हणजे तेव्हाचे फार प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक होते सरपोतदार म्हणून, नारायण सरपोतदार यांच्या मुकपटातून त्यांनी कामं केली। मग अनेक डिपार्टमेंट्समध्ये त्यांनी कामं केलं। म्हणजे डिस्ट्रीब्युशन केलं। इकडे दादरला जे आताचं नक्षत्र आहे, पूर्वीचं कोहिनूर चित्रपटगृह, तिथे ते मॅनेजरही होते। काही काळ ते मध्य प्रदेशमध्ये डिस्ट्रीब्युशन करत होते। आणि त्याच वेळेचा एक गमतीचा भाग असा झाला की तिथे एक चित्रपट होता, एक मुकपट होता जो काही फारसा चालत नव्हता। त्या मुकपटाचं नाव वहा। आणि काही केल्या त्या चित्रपटाला तो चित्रपट काही प्रेक्षक खेचू शकत नव्हता। आणि आता करायचं काय हा प्रश्न आजोबांसमोर उभा राहिला। त्यांनी एक काम केलं, त्यांचे एक मित्र होते, त्यांच्याकडे एक छोटंसं प्लेन होतं। त्यांनी त्या प्लेनमध्ये ते बसले, त्यांनी भरारी घेतली आणि जो बाजाराचा दिवस असतो त्या दिवशी त्यांनी हजारो पॅम्पलेट्स वरनं त्या गावावर असे सोडले। लोकांना तो इतका एक चमत्कार वाटला की जणू काय एक देवादेशच आलेला आहे की हा चित्रपट आपण बघितलाच पाहिजे। आणि दुसऱ्या दिवशीपासून त्या चित्रपटाला गर्दी व्हायला सुरुवात झाली। भोपटकरांच्या या चमत्काराची वार्ता सर्वदूर पसरली। डेव्हिड ससून मिलच्या मालकांनाही बातमी कळली आणि अशा प्रकारे सदाशिव गणेश भोपटकरांच्या रूपानं भारत माताला त्यांचा नवीन अनुभवी मालक मिळाला। या दिवशी भारत माता चित्रपटगृह यशस्वीरित्या चालवण्याचा जो पण भोपटकर कुटुंबियांनी घेतला तो आज तिसऱ्या पिढीतही कायम आहे। या थिएटरचं नाव पूर्वी लक्ष्मी टॉकीज होतं। तो काळच साधारण तुम्ही बघितलात तर 41-42 म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचा काळ होता। चले जाओ भारत छोडो हे मूलमंत्र होतं सगळ्यांचं। आणि आजोबाई त्या भावनेनं प्रेरित होऊन आजोबांनी या थिएटरचं नाव बदललं आणि लक्ष्मी टॉकीजचं भारत माता चित्रपटगृह झालं। आणि तुम्ही समजा बघितलं तर नुसतंच हे थिएटर नाही तर बाबासाहेब आंबेडकर रोड हा तेव्हाही होता। अर्थात त्याचं नाव हे नव्हतं, त्यावेळेस त्याचं नाव विन्सेंट रोड म्हणून होतं। तर या रस्त्यावरचे जेवढे थिएटर्स आहेत त्या सगळ्यांची नावं बघाल तुम्ही तर हिंद माता, भारत माता, जय हिंद, तर एक तुम्हाला त्याचा एक अंदाज येईल की काय प्रकारच्या भावना लोकांच्या मनात होत्या। ही एक झाली एक गोष्ट। दुसरी गोष्ट जी व्यवसायाच्या दृष्टीनं आजोबांच्या लक्षात आली ती म्हणजे अशी की या चित्रपटगृहाचा मुख्य प्रेक्षक जो आहे तो म्हणजे इकडचा मिल कामगार आहे। आणि आजोबांनी हातात घेतल्यानंतर हे थिएटर खऱ्या अर्थाने कामगारांसाठी खुलं झालं, सगळ्यांसाठी खुलं झालं।
आणि 41 सालापासून मग त्यांनी अशी एक काय म्हणतात प्राइसिंग पॉलिसी अवलंबली की त्या काळातही बाकीच्या थिएटर्सच्या पेक्षा भारत माताचे दर हे कमी होते. तर त्याच्यामुळे मग त्याचा खूप चांगला फायदा झाला आणि माझ्या मते 6 ते 8 महिने आमच्याकडे रेकॉर्ड आहे की संत तुकाराम हाऊसफुल गर्दीत आमच्याकडे चालला. तिकीट फक्त एक आणा. संत तुकाराम नंतर मराठी चित्रपट आणि भारत माता असं एक नवीन नातंच तयार झालं. माझ्या वडिलांनी एक महत्वाचा बदल असा केला की थिएटर हे नुसतं थिएटर असता कामा नये, तर कदाचित हे मराठी चित्रपट सृष्टीचं एक सांस्कृतिक केंद्र बनू शकतात या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न सुरू केले. तर वडिलांनी थिएटरच्या मागची एक खोली होती, ती त्यांनी एक जनरल असं ठेवलं होतं की कोणी पण आलं मराठी चित्रपट सृष्टीमधला कुठलाही माणूस आला ज्याला मुंबईत तेव्हाही म्हणजे जागेची अडचण असायची, तो अगदी आपल्या हक्काचं घर असल्यासारखं तो यायचा, मागे थांबायचा, त्याचं जे काय काम असेल ते करायचं आणि तो निघून जायचा. मग त्याला भेटायला इतर लोक यायची. अशा रीतीने एक बैठकीचा काय म्हणतात त्याला म्हणजे इफ आय मे से सो एक सांस्कृतिक कट्टा तयार झाला. आणि साधारण त्याच दरम्यान दादा कोंडके नावाचं एक सांस्कृतिक वादळ उदयाला आलं. एका पाठोपाठ एक मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावरती झळकत राहिले आणि भारत मातामध्ये हाऊसफुलचे नवीन रेकॉर्ड्स बनत राहिले. अनेक प्रकारच्या कॉम्पिटिशन्सना भारत माताने आतापर्यंत तोंड दिलेलं आहे. अनेक ट्रेंड्स बघितले. त्याच्यानंतर पोस्ट माहेरची साडी जो काही फेज आला तोही बघितलाय. व्हिडिओचा ऑनस्लॉट बघितलाय, सॅटेलाइट टेलिव्हिजनचा ऑनस्लॉट बघितलाय, मल्टिप्लेक्सिसचा ऑनस्लॉटही बघितलाय. 2000 मध्ये 23 एप्रिलला माझ्या वडिलांचं बाबासाहेब भोपटकरांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर मी तेव्हा बँकेत जॉब करत होतो. 2000 सालानंतर मी बघतोय थिएटर. आणि 2001 आणि 2002 ही पहिली 2 वर्ष प्रचंड कठीण गेली. त्याचं कारण असं होतं की पुन्हा चित्रपटांची संख्या खूपच कमी झाली होती. मग अशा वेळेस आम्ही भारत मातामध्ये दादा कोंडकेचे रिपीट रन्स लावले. मग आम्ही असं विचार केला की आपण डॉक्युमेंटरी फेस्टिवल करूया, जुने फिल्म्स आहेत त्यांचा फेस्टिवल्स करूया. तर असे 2 फेस्टिवल्स आम्ही केले आणि 2003 साली आय थिंक सो श्वास लागला आमच्याकडे. 65 वर्षाच्या अस्तित्वानंतर एखादं थिएटर नवीन प्रेक्षक खेचू शकतं ही माझ्यासाठी या धंद्यातली अत्यंत समाधानाची बाब. मराठी चित्रपट सृष्टीनं एक नवीन वळसा घेतला होता आणि त्याच्यानंतर मग पुन्हा माझ्यामध्ये केदार शिंदेचा अगबाई अरेच्या यांनी उत्कृष्ट व्यवसाय केला. सचिनजी यांचा नवरा माझा नवसाचा यांनी उत्कृष्ट व्यवसाय केला आणि मग पुन्हा जी काही फेज होती चित्रपट सृष्टीची 80च्या दशकात जेव्हा मी लहान होतो ती परत मला अनुभवायला मिळाली. गर्दी खेचणाऱ्या चित्रपटांच्या बरोबरीनंच सामना, सिंहासन, जैत्रजैत, उंबरठा यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट लावून प्रेक्षकांना या प्रवाहाकडे वळवलं. मराठी चित्रपट सृष्टीचं डोळे दिपवून टाकणारा यश भारत माता सतत पाहत राहो.